सतरावेचे स्थल्य देसी अनाहताचा हल्लरोगासी समाधी गोदे निजविसी बुझावली म्हणून साधका तू मागली पिके सारस्वत तुझिया पावली या कारणे मी सावली न चढली तुझी. 12व्या आपल्या चालू असलेलाच विषय आहे. 12व्या चालू ना आपण त्याच्यामुळे नवीन काही घेतलं नाही. तिथं सद्गुरूंचं स्तवन चालू आहे. सद्गुरूंचं स्तवन माऊली ज्ञानोबा करतात. आणि जो आपला चालू विषय होता मागच्या ओव्या आपल्या झालेल्या होत्या. ही ओवी आता या ओव्या या ठिकाणी आपापच चिंतनासाठी पुढे आलेल्या आहे. 12व्या अध्यायाची सुरुवात जय जय औषधे उदारे प्रसिद्धे अडवरत आनंदे वर्षत ये विषय व्याळे मिठी विजया मिठी ताशते तुझ्या कृपा दृष्टी निर्विष होय आणि कवनाते ताप कोळी कैसे मी औषध जाळी तरी प्रसाद रस कलजोळी पुरे सिद्धो योग सुखाचे सोहळे सेवका तुझे मी स्नेहाळे स्वहम सिद्धीचे लळे पाळसी तू आधार शक्तीची आमकी वाढविसी कौतुकी हृदयाकाश पलकी परिये देसी निजे प्रत्येक ज्योतीची ओवाळणी करसी मणपवनाची खेळणी आत्मसुखाची गाळ लेणी देवऋषी अशा 6 ओव्या आपण केलेल्या आधी याचं बी चिंतन झालेलं आहे. तसा की 17वेचे स्तन्य देसी अनाहताचा हल्लरोगासी समाधी गोदे निजविसी बुजावणी. तर आपण थोडं चिंतन करूया. आणि आजचा प्रसंग आहे तो व्यास पौर्णिमा असंही म्हणतात. श्री व्यासांची पौर्णिमा किंवा गुरु पौर्णिमा. सगळ्या विश्वाचे गुरु आद्य गुरु कोण आहेत? व्यास महर्षी आहेत. म्हणून व्यास या पौर्णिमेचं नावच श्री व्यास पौर्णिमा असं आहे. कालच भानुदास महाराजांची पुण्यतिथी होती. भानुदास महाराज आणि मामासाहेब दांडेकर यांची पुण्यतिथी झाली. बरोबर. आणि आजच्या ही जी पौर्णिमा आहे ती पौर्णिमा पंढरी क्षेत्राच्या दृष्टीने जास्त महत्त्वाची आहे. आपल्या जे पंढरीला वारकरी जातात ते पौर्णिमेला माघारी येतात आणि पौर्णिमेपासून चातुर्मासाला प्रारंभ होत असतो. ज्यांना कोणाला पंढरीत राहायचे ते पौर्णिमेला जातात आणि आपले पूर्वी गेलेले माणसं माघारी येतात. आपण काय चातुर्मासात राहत. चातुर्मास याचा अर्थ आहे 4 महिने भगवंताचं सानिध्य करणं म्हणजे. आणि असे भगवंताच्या सानिध्यात जाऊन वैराग्य आपापच प्राप्त होत आहे. आणि भगवंताच्या ठिकाणी जे देव आहेत किंवा संत आहेत असं बी आहे. संतांच्या ठिकाणी माऊली ज्ञानोबांची आळंदी असेल. बहुतेक पंढरी आणि आळंदी हे आपल्याकडली मुख्य तीर्थक्षेत्र आहे. आणि त्या दोन्ही ठिकाणी अभ्यासाचे पाठ होतात. म्हणून चातुर्मासात ही मंडळी इंद्रायणी किंवा चंद्रभागेचं स्नान, त्यानंतर अभ्यासाला जाऊन बसणं, देवाचं दर्शन दुपारी, तर असा त्यांचा नित्य नियम असतो. संध्याकाळी परत पाठ आणि मधुकरीचं अन्न करून मधुकरी मागून खायची असं आहे. त्या 4 महिन्यात काय होतं असं म्हणतात. तर 4 महिन्यात अंतःकरण शुद्धीची फार मोठी प्रक्रिया आहे. तीर्थाच्याच ठिकाणी गेल्यावरती त्या ठिकाणी मिळणारं फळ आणि घरात बसून मिळणारं फळ त्याच्याच्या विनाशपणाचं अंतर. घरात बसून कोणी चिंतन बी करत असला तर त्याला त्या क्षेत्राच्या ठिकाणी ते वातावरणच असं असतं ते आपोआप त्या ठिकाणी पुण्यही प्राप्त होऊन जाते. चित्ताचे सहकारी घटक तिथे आपोआप उपलब्ध असतात. कुठे? क्षेत्राच्या ठिकाणी असतात. परत अशा ठिकाणी आपण करावं, गाव वास्तव्य करावं. आणि असे आमचे पूजनीय भाऊ ज्यांनी काय केले 55 वर्ष 48 वर्ष ह्यांचं सांगत होते ते 58 वर्ष हरिभाऊ महाराज पाटील
त्यांचे 58 चातुर्मास झाले आणि भाऊंचे 48 भाऊ सांगायचे 4 जप झाले. हा 48 वर्ष भाऊंनी काय केलं, अशा प्रकारे त्या ठिकाणी पंढरी क्षेत्रामध्ये राहिले. आणि त्याचप्रमाणे अण्णा नाही राहिले चातुर्मासाला, पण पंढरीचे वारकरी मात्र नक्की अगदी फार शेवटपर्यंत वाऱ्या केल्या, म्हणजे पायी वाऱ्या पटक झालं. त्या अण्णांच्याकडून या वाऱ्या मात्र नित्य घडल्या. त्याचप्रमाणे पूजनीय बाबा म्हणजे वागचौरे महाराज तर शिर्डीचे गुरु नामगुरु, त्यांनी साधना केली आणि पंढरीचे वारकरी अखंड शेवटपर्यंत वाऱ्या राहिले त्यांच्या. तर आवडता छंद म्हणून आहे तो. मुक्त पुरुषांनी वाऱ्या करायला पाहिजेत असं काही नियम नाही तो, किंवा मुक्तांना कोणी काही सांगू शकत नाही. तर पडिले वळण इंद्रिया सकळ भाव तो निराळा नाही तुझा, या तुकोबरायांच्या अभंगाप्रमाणे हे अखंड साधनेमध्ये आपले जीवन हे करत असतात, खर्च करत राहतात. देवाच्या सानिध्यात राहणं, ग्रंथाच्या सानिध्यात राहणं, ध्यानामध्ये देवाची मूर्ती स्थापित करणं किंवा चिंतन मनन करणं हे देवाच्या सानिध्यात राहण्याचे मार्ग आहे. नसलच काय जमत तर देवपूजा करणं आई सानिध्यातच मार्ग आहे. देवपूजा तरी करतोच ना मनुष्य. ज्ञानेश्वरी वाचणं हाही देवाच्या सानिध्यातला मार्ग आहे. चिंतन करणं, तर याच्यामुळे काय भगवंताचं सानिध्य होतं. असं भगवंताचं सानिध्य काय आणि गुरूंचं सानिध्य काय, त्या सद्गुरूंच्या सानिध्यात सत्संगती मिळते. आणि सत्संगतीचा फायदा असा आहे की जे सहजतेने प्राप्त होऊन जात. एखाद्याने जर वाचन करायचं ठरवलं घरी बसून, त्याने जे पुष्कळ दिवस जसं म्हटलं ना की वाराणसी चालीचे मासा, गोदावरी एक दिवसा, पंढरी पाऊल परी ऐसा ऐसा ठसा नामाचा, असं म्हटलं की 1 महिना काशी क्षेत्राकडे एखादा मनुष्य चालत असला म्हणजे 1 महिनाभर, जसे आपण चालतात नाही तर महिना वाऱ्या करतो ना आपण पंढरीच्या, तसं 1 महिनाभर वाराणसीचा चालला, त्याच्यापासून निर्माण होणारं पुण्य फक्त 1 दिवस गोदावरीची परिक्रमेला चालला तर तेवढंच पुण्य तयार होतं. आणि गोदावरीच्या 1 दिवसाच्या परिक्रमेचं पुण्य पंढरीत पाऊल टाकल्याबरोबर मिळतं. एवढ्या पंढरीत काय आहे म्हणजे असा महिमा आहे. तसा सत्संगतीचाही महिमा आहे. तुम्ही महिनाभर अभ्यास करत असताना आणि 1 पाठ ऐकला तरी तुम्ही त्याची बरोबरी होऊ शकत नाही. त्याच्यामध्ये तयार माल मिळतो जागा. आणि महिनाभर आपण अभ्यास करत बसलो, चिंतन करत बसला तरी त्याच्यापासून फलप्राप्तीची होईल. ते एका पाठात होईल. ते काय एका पाठाची काय पुण्य होईल. अशा प्रकारे अण्णांनी आणि भाऊंनी यांचं संपूर्ण जीवन पाठामध्येच व्यतीत करून टाकलं बा. शेवटपर्यंत दुसरं काय, भाऊंच्या हातात मी कधी खोरं पाहिलं नाही, कधीच नाही बरं का. नेहमी जायचं ते बसलेले तर ते बसलेलेच राहायचे कधी का. आणि अण्णांच्या हातात तरी मी काही खोरं पाहिलेलं असलं तरी पण ते कायम चिंतनात राहायचे. जेव्हा आपण पाहायचं त्यावेळेला एक ते शेतात तरी काहीतरी खुटखुट करत राहायचे. थोडा फार वेळ नाही पाहिजे तसे काही काम असली तर. आणि अखंड भगवंताचं नामस्मरण करण्यामध्ये त्यांनी कालावधी घालवला. तत्वज्ञान आपोआप प्रगट होत असतं. जो नामधारक असतो त्याला तत्वज्ञानाची प्राप्ती होते. तेव्हा या दोन्ही महात्म्यांनी आपल्यासमोर काय केलं, लोकांना नामस्मरण शिकवलं. आपण त्यांच्या सानिध्यात गेलो ते हे दोन्ही महात्मे होते. प्रारंभिक माझी गाठभेट भाऊंच्या बरोबरती झाली आणि नंतर अण्णांच्या बरोबरती झाली. आणि जरी असले तरी भाऊंच्या बरोबरती ते आपण होतोच. आणि त्याच्यामुळे जे काही श्रवण केलं ते यांच्याकडे श्रवण केलेलं आहे. आपण बाहेरचं श्रवण केलं त्याला श्रवण नाही म्हणावं. एखाद्या वेळेला बसून श्रवण करतो ना त्यावेळेला ते खरं श्रवण असतं. कीर्तन प्रवचन लोक काही कमी ऐकतात का, त्याचा काही विशेष प्रभाव नाही. कारण साधूच्या सत्संगतीत गेल्यावरती हात
भाग तयार होतो. तेव्हा हे साधू मंडळी काय करतात, काय नाही, स्वतः बी भगवंताच्या सानिध्यात राहण्याचा प्रयत्न पाखंड करत राहतातही ते, आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या मंडळींनाही ते देवाच्या सानिध्यात, संतांच्या सानिध्यात घेऊन जातात, चिंतनाला लावतात. एका जन्मात काही कोणी कृतार्थ होत नाही, पण कृतार्थ झाल्याशिवाय राहत नाही, या अगदी नक्कीवर. एका जन्मामध्ये कोणी कृतार्थ होत नाही, पण पुष्कळ जन्माच्या अंती कोणी एखादा महात्मा जन्म घेतो. लोक कोणालाही महात्मा म्हणतात, हा भाग वेगळा. महात्मा नसतो मां पार्थ दैवीं प्रकृतिमाश्रितः भजन्तडन्य मनसो ज्ञात्वा भूतादिव्ययम्. किंवा महात्मा शब्द कुठे आलाय? बहुनाम जन्मनामन्ते ज्ञानवान् प्रपद्यते वासुदेव सर्वमिति महात्मा सुदुर्लभः. असा जो महात्मा पुरुष आहे तो दुर्लभ आहे. तुम्ही कोणाला बी महात्मा म्हणता, माझ्यासारख्याला बी महात्मा म्हणतात तुम्ही. मी आपण कशाची महात्मे? आपण सेवक आहोत संतांचे. लक्षात आलं ना? महात्मा हा दुर्लभ आहे, सुदुर्लभ आहे, नुसता दुर्लभ नाही, हा दुर्लभ आहे. कारण आस्तेच्या महापुरी रिगतात कोट्टीवरी परिप्राप्ताच्या पहिल्या तरी निघे मनुष्याणां सहस्रेषु कश्चित् यतति सिद्धये यततामपि सिद्धानां कश्चित् मां वेत्ति तत्त्वतः. कोणीतरी एखादा करोडोमधून, शेकड्यामधून नाही, करोडोमधून प्रयत्न करणारी माणसं कमी आहेत. पहिली गोष्ट, मोक्षासाठी प्रयत्न करणारी कमी. सकाळी माणसांना उताड आलेला, पण मोक्षासाठी प्रयत्न करणारे खास आणि अशी माणसं कमी आहेत. त्यांनी काय केलेलं आहे, प्रपंचाविषयी अनासक्त बुद्धी ज्याची झालेली असते तोच साधक होतो. साधक कोणी बी नाही होत. भक्त होतात, पण भक्ताचा काय अशी कॅटेगरी नाही ठेवलेली. आसक्त असला तरी चालेल, म्हणजे फक्त 3 आठवडे पंढरीला चालला आणि परत घरी आला तरी चालेल. कोण? भक्त. म्हणजे अनासक्त झाले, वृत्तीने अनासक्त झालेले, तर ते तुकोबऱ्यांसारखी जी मंडळी आहेत, तर ते साधू संत मंडळीच आहेत. ते खासच या परमार्थाचे अधिकारी होतात. म्हणून संतांच्या संगतीत गेल्यानंतर त्याच साधकांना अधिक फायदा होतो. जे अनासक्त असतात, जे आसक्त असतात, तर त्यांना तो फायदा होत नाही. आसक्त वाहनाचा फायदाच होत नाही, म्हणजे हो झाला तर तो फार नगण्य असा होतो. अभ्यास करून पण अभ्यास केल्यानंतर पुढा अभ्यास करत राहतो, मागचं सपाट होत राहतो. याला कारण त्याच्यात काय राहत नाही, असं एकसारखं सातत्य राहत नाही. म्हणून भगवत भक्तीमधलं सातत्य साधू संतांनी आपलं टिकून ठेवलं. हे जे मंडळी आहेत त्यांनी जर पाठ घेतले नसते ना, तर आपण सपाट झालो असतो. यांच्या पाठामुळे आपण सपाट होण्याची वाचू. नाहीतर आपलं काय खरंय, चिंतनच केलं नसतं आणि आपल्या शंका आहेत ना त्या तशाच राहतात. यांच्यामुळे आपल्या शंका गेल्या. निशंक अवस्थेत जाणं हा परमार्थाचा मूळ गाभा आहे. कोणतीच शंका नाही राहिली तर तो म्हणायचा कृतार्थ पावलेला मनुष्य आहे, की त्याला कुठली शंका नाही. आणि खरं तर शंका अस्तित्वातही नाही. तार्किक बुद्धीने शंकेच्या उत्पत्त्या होतात. जे माणसं अधिक तार्किक असतात त्यांना अधिक ग्रंथ पाहावे लागतात. ज्यांच्याकडे श्रद्धाभाव उत्तुंग असतो ना, त्यांना फार काही पाहावं लागत नाही. म्हणून अश्रद्धावानाचा परमार्थ नाही आणि अतपी तप करत नाही त्याचाही परमार्थ नाही. अश्रद्धा काय म्हटले, अश्रद्धा काय श्लोक आहे, अश्रद्धाना पुरुषा तेव्हा अश्रद्धाना पुरुषा धर्मस्यास्य परंतपा. जे अश्रद्धावान आहेत ते पुन्हा पुढच्या प्रवासाला निघून जातात. पण सद्गुरूविषयी, शास्त्राविषयी, भगवंताविषयी ज्याची श्रद्धा तयार होते तर तो मनुष्य तरुण जातो. श्रद्धा तारून नेते. भोळी बापडी जरी श्रद्धा असली ना तरी चालते. खरी तर भोळी श्रद्धा भोळी असली तर चांगली. तार्किक माणसापेक्षा साधारण माणसं असतात ना, आमच्या जाते मावशीसारखी
हे माणसं म्हणजे त्यांची श्रद्धा काही विशेष असते आणि त्यांच्यामध्ये कुठला संशय नाही, काय हे नसते, म्हणजे हेच तयार होत नाही. तर अशी जी श्रद्धा आहे, फार चांगली श्रद्धा आहे आणि भगवंत त्यांचा सहकारी बनतो. जी माणसं तार्किक होतात ना, मग त्यांचा गुरुविषयी बी शंका, शास्त्राविषयी बी शंका, देवाविषयी बी शंका, संप्रदायाविषयी शंका, सगळ्याच बाबतीत शंका, म्हणजे तो शंकेतच बुडालेला असतो. असं असेल फक्त, असं असेल फक्त, असं तो सारखा करत राहतो. तर चला, पण श्रद्धावान पुरुषाचं काम होतं आणि कोण करतं तर सद्गुरू करतात. म्हणून अगदी श्रद्धावान होऊन गुरूंच्या गुरुनिष्ठ व्हावं आणि सद्गुरुनिष्ठ झालेली मंडळी जे आहेत ते आपोआपच काय होतात, मोक्षाला जातात किंवा त्या प्रवासाचे अधिकारी होतात. अधिकारी कोणीच नसतो सुरुवातीला, पण हळूहळू अधिकार संपन्न प्राप्त होऊन जातो. तेव्हा आजची व्यास पौर्णिमा आणि त्या निमित्ताने आपले दोन्ही सद्गुरू यांच्या संगतीमध्ये आपल्याला सगळ्यांना वास्तव म्हणजे येता आलं आणि त्यांचं स्मरण करून आपण या ओवीकडे चिंतन करू की 17वेचे स्तन्य देशी अनाहाताचा हंदर उदासी समाधी बोधे निजवसी बुधावर. सहज ओव्या आपल्या चालूच होत्या, ज्ञानेश्वरीचा पाठ चालू असताना आणि इथे आपण आलेलो आहे. या ओव्या सद्गुरु स्तुतीच्या आहेत, स्तवनाच्या आहेत. माऊली ज्ञानापुरांनी सद्गुरूंना स्तवन केलं नाही असं कधी घडलंच नाही. जेव्हा संधी 4-5 अध्यायामध्ये फक्त काही नाही, म्हणजे सुरुवातीलाही नाही सद्गुरु स्तुती नाही केलेली दिसत, पण बाकी सगळ्या त्या बी अध्यायामध्ये मध्यंतरी कुठे केलेले सद्गुरूंच्या विषय माऊली अगदी तोंड भरून बोलतात. आणि का बोलू नये, त्याचं कारण आहे या जीवपणाला सगळ्यांनी घातलं. आपल्याला जीवपणामध्ये काहींनी मदत बी केली, मोठी मोठी मदत करणारे जीवपणामध्ये. आई बाप हे आपल्याला फार मोठे सहकारी आहेत. आई वडील यांनाही सद्गुरू म्हटलेलं. गुरु जेव्हा आपण सद्गुरू सगळ्यांना लावू, काय अडचण नाही. पण आई वडील हे त्या बालकाला मानवी शरीरामध्ये टाकलं त्यांनी, पण त्या शरीरातून बाजूला करण्याचं काम मात्र केवळ सद्गुरूच करतात, दुसरे करत नाही. कारण आई वडिलांना स्वतःच अज्ञान नष्ट करता नाही आलं तर बालक असं कसं काय करतील. काय प्रमाण, माय बापे पिंड पाळीला जन्म मरण गाया. तेव्हा माय बापे पिंड मायेने पाळला, खाऊ पिऊ घातलं, नाहीतर कोणी पाजलं असतं, दूध कोणी पाजलं असतं, त्याला कोणी वाढवलं असतं, बालकाला कोणी वाढवलं, आई वडिलांनी माय बापांनी वाढवलं. मानवी शरीर हा श्रेष्ठ आहे म्हणून त्यांचे उपकार झाले पहिल्यांदा, पण त्यांना त्या बालकाला मोक्ष देता येत नाही. म्हणून आई वडिलांच्या पेक्षाही तुम्ही संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवान. थोडंसं स्वरात म्हणावं लागतं. तुम्ही मायबाप आहात. संतांना काय म्हटलेलं आहे, मायबाप असं म्हटलं. आणि मायबाप यासाठी म्हटलं की ह्या आई वडिलांच्या पेक्षा हे साधू त्या जीवाला काय करणार आहेत, अखंड आनंदावरती स्वार करून टाकतात. अर्थात तारून घेऊन जातात. पुन्हा देहाला न येणं त्याला मुक्त होणं असं म्हणतात. आणि देहाला आला तर पुन्हा आईबाप शोधावे लागतात. कारण देह मिळाला की परत दुसरे आईबाप तयारच असतात. पण मग एका मानवी शरीरातले आई वडील एकदाच होऊन गेले. असे आई वडील किती झाले आपले, हजारो झाले. मानवी शरीराचे बी सांगले. अनेक वेळा आपण मानवी शरीर ज्या वेळेला आपण काय केला, जन्म घेतला मानवी शरीराचा, आणि असे आपले हजारो शरीर झाले मानवी सुद्धा. म्हणूनच म्हटले ना, बहुनाम जन्मनाम अंती, असं जो शब्द आलाय ना तो मानवी शरीराला धरून आलेला आहे. ते इतर शरीराला नाही, कुत्रे मांजरे ह्यांना सोडून दिलेलं आहे. मानवी शरीर पुष्कळशी झाली की ज्याच्यामध्ये काय झाली, साधना झाली, ती बी धरली फक्त, बाकीचे सोडून दिले. ज्या मानवी शरीरात पाप पुण्य तयार करून तो पुन्हा चक्रामध्ये अडकला, त्याला कशाला धरायचं की बहुनाम जन्मनाम, ती बी वजा केली. आणि केवळ ती शरीर धरली की ज्याच्यात
हरिपाठ म्हणायला लागला, पाठ काकड्याला यायला लागला. आले होते ना सगळे एकादशीला काकड्याला आले होते सगळे. म्हणजे काकडा म्हटला, हरिपाठ म्हणतात. मग हे काय करताय? साधना करताय. ह्याच्याविषयी काय बाकी संसारावर पाणी ओतून दिलं आणि जो भगवंताच्या छंदात पडलेला आहे त्याचा प्रवास मोक्षाकडे होतो. आणि बाकीचे ते मग काय नुसतं प्रपंचातले काय सुख आणि भोग भोगत बसायचे तेव्हा ज्याला चांगलं कळालेलं असा हा साधक आहे आणि तोच सद्गुरूंची खरी सेवाही करतो आणि शरणही जात असतो. आणि शरण गेल्यावर माऊली ज्ञानोबरायांसारखे शिष्य असावेत आणि निवृत्तीनाथांसारखे गुरु असावेत. विसोबा खेत्रांसारखे सद्गुरू असावेत आणि नामदेवरायांसारखा शिष्य असावा. अगदी किंवा हे सगळे जे होते ना, जिथे जिथे तुम्हाला गुरु शिष्य संबंध दिसून येत आहेच आहे, सगळीकडेच आहे. चैतन्य स्वामी सारखे गुरु आणि बाबाजी चैतन्य आणि तुकोबरायांसारखे शिष्य, निळोबरायांसारखे शिष्य असावेत आणि तुकोबरायांसारखे सद्गुरू असावेत. आमच्या अण्णांसारखे सद्गुरू असावेत आणि तात्यांसारखे शिष्य असावेत. शिष्य म्हटले तर तात्यांसारखे. आम्ही शिष्य होण्याच्या योग्यतेचेच नाही. आमच्यामध्ये आम्ही काय सेवा केली किंवा काय, पण काय तुका म्हणे मग न घडता सेवा पूर्व पुण्य ठेवा ओढावला, असं काहीतरी थोडी संगती लावावं लागेल. म्हणजे माझी बाजू सूत्र आहे, नाहीतर आपल्याकडून काही घडत नाही, घडलं नाही. पण करायला पाहिजे. आणि असे केल्याने काय होईल? तुम्हाला नेहमी सांगत असतो की हे काय करतात बरं. सद्गुरूंच्या मध्ये दोन्ही आपण सद्गुरू मानत असतो. एक धर्मगुरू आणि दुसरे ब्रह्मगुरू. तर धर्मगुरू जे आहेत ते धर्मगुरू त्याला नाममंत्र देतात. मग अशी म्हटले ना तुम्ही, काया वाचा गुरु उपदेशी तारक मंत्र दिला आम्हा रुक्मादेवी वरासी पुढे काय ध्यान मानसी लागे. तारक मंत्र देणारे. असा तारक मंत्र कोणता आहे तर दोन प्रकारचे मंत्र आहेत. धर्मगुरू हा रामकृष्ण हरी वारकरी सांप्रदायिक मंत्र जो आहे अतिशय शुद्ध, चांगला, अति सुंदर, अति गोड, रसाळ, संतांच्या जिभेमधून अमृतासारखा स्रवलेला असा जर मंत्र कोणता असेल तर रामकृष्ण हरी आहे. आणि या रामकृष्ण हरी मंत्राने सकळ जनांचा उद्धार झाला, होतोय आणि होईल. तरले तरले आणि किती तरती असं म्हटलं. तरुण गेले आणि तरते सुद्धा अनेक तरणारे. तेव्हा गवसागर करता कार्य करतसा चिंता पहिलं उभा दाता कटिकर ठेवून या त्याचे पायी घाला बोलणे गे जगजेठी. तेव्हा या पांडुरंगाची चरण धरावीत आणि संतांनी दिलेला मंत्र काय करावा? अखंड मुखाने म्हणत राहावं. दुसरा कोणत्याही मंत्राचा विचार डोक्यात सुद्धा येता कामा नये. आस्तिक शुद्ध अधिक भाववान भाविक भक्ताने केवळ आपल्या सद्गुरूंनी दिलेल्या त्या मंत्राचं काय करावं? अखंड पठण करत राहावं. काही अडचण नाही. त्यामुळे काय होईल? त्यामुळे असं होईल की त्या चित्तशुद्धीची प्रक्रिया सगळ्यात मोठ्या तीव्र वेगाने चालू होते. म्हणून रामकृष्णारी 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 या जपाने ध्यान मानसी लागले असं व्हायला पाहिजे. म्हणजे भगवंताचं आपाप काय लागावं? ध्यान लागावं. एकाग्र बुद्धी साकार परमात्म्याच्या ठिकाणी होणं हे ध्यान आहे. म्हणून ध्यानामध्ये जसे प्रकार दिले अहंग्र ध्यान, प्रतीक ध्यान आणि ध्येयानुसार ध्यान. प्रतीक ध्यान प्रतिमेचं ध्यान करणं काही अडचण नाही, चालते. प्रतिमा जी आहे ना ती बी चालते पूजेला. मूर्ती किंवा प्रतिमा या मान्य आहेत. किंवा काय म्हणतात शालिका याला काय म्हटलेलं आहे? विष्णू रूपामध्ये त्याचंही ध्यान केलं. नर्मदेश्वराचं भगवान शिवजींचं त्याला नर्मदेश्वर काय म्हणतात? लिंग. ते लिंगाला महादेवाच्या रूपाने आपल्याला आपण पाहतो. अशा प्रकारे ध्यान धारणा करणाऱ्या व्यक्तीची प्रगती लवकर होते.
जी लोक ध्यान धारणा करत नाही देवापुढे बसून नुसते पाणी वाकायचे मूर्तीवरती आणि पटापटा उरकून द्यायचं, जर काय भूत मागे लागली तेव्हा काय केलं पाहिजे, ध्यान करावं असं. म्हणजे शांत चित्ताने भगवत भक्ती करताना घाई करू नये, भगवत भक्ती शांत चित्त असावी आणि करत त्यामुळे काय होईल, मन शांत होतं. ज्या व्यक्तीची मन शांत होतात ना त्याला पारमार्थिक सफलता प्राप्त झाली असे समजावे. बरेच लोक म्हणतात की महाराज 40 वर्ष झाला आम्ही परमार्थ करतो, मग परमार्थ करतो आम्हाला प्रॉफिट काय झाला, फायदा काय झाला. तर तुमची जी उदास चित्तवृत्ती होती ती उदास चित्तवृत्ती शांत झाली का, हा पहिला फायदा. तुम्ही उदास तसेच खिन्न अवस्थेत आहात का, आनंद वाटतो परमार्थ करताना आणि चित्त स्थिर होतं का, एकाग्र होतं का, तर हा दृष्ट फल आहे. म्हणजे दृष्ट फल आहे त्याच पहिले. ज्याचे चित्तवृत्ती शांत होते त्यातलं पाप नष्ट झालेलं असतं आणि स्थिर होतं ना हे त्याच्यातलं काय झाले, चित्ताला दृष्ट फल प्राप्त झालं ते स्थिर चित्तवृत्तीचं. आणि हे सद्गुरूंची कृपा समजून घ्यावी, देवाची कृपा समजावी. जो कोणी निष्ठ होऊन अशा प्रकाराने जो नाममंत्राचा जप करतो, रामकृष्ण हरी मंत्राचा जो कोणी जप करत राहतो तर त्याला हा दृष्ट फायदा आणि अदृष्ट फायदा असे दोन फायदे आहेत त्याचे. अदृष्ट फायदे काय जर असतील तर अमुक पुण्याच्या राशी जोडल्या जातात. अहो एखाद्या यज्ञ केला एखादा यज्ञ तर त्या यज्ञाच्या द्वारे मिळणारं पुण्य किती, एक यज्ञ करायचा असेल तर किती खटाटोप करावं लागेल त्याला, एक यज्ञ सिद्ध करायला लौकिकातला. तो कर्मकांडाचा यज्ञ सांगितलेच वेदाने, पण आता कलियुगात त्या यज्ञापेक्षा नामयज्ञ श्रेष्ठ ठरला आणि याला कारणीभूत सद्गुरूच ठरले. त्या सद्गुरूंनी काय केलेलं आहे, याला नाममंत्र दिला आणि त्याला परमार्थाच्या मार्गावरती आणलेला. जो परमार्थाच्या मार्गावर आलेला आहे ना तो वाया जाणार नाही. फक्त त्यांनी सद्गुरू सांगतात तसे ऐकावं, सत्संगतीत राहावं. मग सांगितलं की सत्संगतीचा फायदा असा आहे ना की ते तुम्हाला घरी बसून कितीही चिंतन केलं तरी काही उपयोग नाही होत, पण एखादा म्हणजे एका पाठाला चिंतनाला येऊन जर बसले तर फार मोठा त्याच्यापासून म्हणजे दृष्ट आणि अदृष्ट दोन्ही फायदे होतात. आणि दुसरे जे सद्गुरूंचा विचार केलेला आहे त्यांना ब्रह्मगुरु असं म्हणतात. तेही तारक मंत्र देतात आणि तो आहे तत्त्वमसी महाविद्येचा. अर्थात तत्त्वमसी महावाक्य प्रतिपादन केलं जातं. हे कुठे केलं जातं आणि कोणती माळ घातली जाते, आता परत माळी घालायची गरज नाही, माळ एकदाच घालायची. पण अभ्यासाला येऊन बसतात ना त्यावेळेला तिथे माळ घालण्याची गरज नाही, पण ती तुम्हाला मंत्र सांगते. आणि हा मंत्र तर पाठामधून पुष्कळ वेळा बाहेर पडतो. त्याला म्हणतात तत्त्वमसी मा तत्त्वमसी विद्या ब्रह्मानंदी सांग तेची झाला अंग तुका आता. तुकोबराय म्हणतात की तत्त्वमसी ते ब्रह्म तू आहेस असा जो उपदेश केलेला आहे तो परमात्माच तू आहेस, तू जीव नाही. हा उपदेश कोणाला केला, त्या गुरुंकडे जे सद्गुरूंकडे जे गेले त्यांना हा उपदेश केला की तू अरे बाबा जीव नाही, तू दुःखी का. सगळ्या जीवांना गुरूंची तरी काय गरज आहे तेव्हा, तर दुःखातून बाहेर काढणारे या मृत्यू लोकातले दुसरे कोणीच नाही, केवळ सद्गुरू त्याला दुःखातून बाहेर काढते. मग आता दुःखातून तर कोणत्या, आध्यात्मिक आदिदैविक आणि आदिभौतिक दुःख तर आहेतच, हे दृष्ट दुःख समोर दिसतात. त्याला ती दुःख पचवण्याची ताकद सद्गुरूंनी दिली. आध्यात्मिक आदिदैविक आदिभौतिक दुःख त्यांनी पचवायची ताकद दिली आणि त्याचं जे मूळ होतं अज्ञान त्याचं खंडन केलं. खांद्यावरच्या जरी किती खोडल्या तरी पुन्हा फुटतातच. म्हणून आध्यात्मिक आदिदैविक आदिभौतिक दुःखांचं जे मूळ आहे ते आहे अज्ञान. त्या अज्ञानाचं खंडन कोणी केलं, सद्गुरूंनी. म्हणून तिथे सद्गुरू काम करतात खरं, पण हे तिथपर्यंत नाही पोचले. आणि समजा काय कारण बऱ्याच लोकांना पाठाचा विषय नाही कळत, तत्वज्ञानाचा विषय नाही कळत. आता काय करावं, तर त्यांनी काय करावं, त्यांनीच दिलेला नाममंत्र म्हणजे रामकृष्ण हरी याचं सकाळ संध्याकाळ दिवसभर काम करताना धंदा करताना फालतू गप्पा मारण्यापेक्षा
लोकांच्या चव्हाट्यावर जाऊन बसतात. महिला मंडळ नाही, पण आमचे बरेचसे आता इथे नाही कोणी बसत असे. आणि कोणत्याही वाईट व्यक्तीची संगती करायची नाही. जे विषयी माणसं असतात त्यांचा संबंध ठेवायचा नाही, कारण ते फक्त विषयाच्याच चर्चा करतात. म्हणजे विषयी जनों का संगम त्याग कीजिए असं म्हणजे सत्संगतीमध्ये सगळ्यात मोठा. आणि विषयाचा ध्यान करू नये. ध्यायतो विषयान पुसा संगस्तेषु उपजायते संगात् संजायते कामः कामात् क्रोधो विजायते क्रोधात् भवति सम्मोहः सम्मोहात् स्मृतिविभ्रमः स्मृतिभ्रंशात् बुद्धिनाशो बुद्धिनाशात् प्रणश्यते. म्हणजे विषयाचं ध्यान करणारा मनुष्य म्हणजे विषयाच्या डोक्यामध्ये चिंतन करणारा हा धोकादायक आहे. म्हणून विषयाचं चिंतन नाही. आज जे असेल ते तात्पुरता विचार केला आणि सोडून दिला डोक्यातला. म्हणजे काय केला, तुम्हाला विषयाचा आपल्याकडून गाठीभेटी तर होतातच, तर ते तात्पुरता थोडा वेळ विचार केला आणि सोडून दिला, लगेच वजा करून टाकला. डिलीट मारायला शिका. कशाला सगळे विषय विषयांना लगेच सोडून द्यावा, डोक्यातला विषयच काढून टाकावा. आणि जी माणसं विषयाची चर्चा करतात ते सोडून दुसरं त्याच्याबरोबर थांबायचंच नाही, कारण त्याच्या डोक्यात तेच आहे. आणि मग एकटाही मनुष्य जो कोणी राहील त्याने काय करावं, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. फिरायला गेले रामकृष्ण हरी, बाजारात गेले रामकृष्ण हरी, बसले भांडी घासत असले रामकृष्ण हरी. असं जर असेल तर तुमचं व्यवहारामध्ये सुद्धा सुखी झाल्याशिवाय राहणार नाही. आणि पारमार्थिक पुण्याच्या राशी जोडणारच येतो, त्याच्यात काही शंका नाही. अग्नी जसा चटका देतो ना, तो माहीत असणाराला बी चटका देतो, आणि अग्नी आहे माहीत असं माहीत नसणारालाही. तसं नाम जे आहे ना, ते नाम त्याचं काम करतं. म्हणजे तुम्ही कळत म्हणा नकळत म्हणा, झोपताना म्हणा उठता म्हणा, हरी बोला देता हरी बोला घेता हसता खेळता हरी बोला गाता हरी बोला खाता सर्व कार्य करिता हरी बोला. तर हे कोणी शिकवलं आपल्याला, सद्गुरूंनीच शिकवलेलं. तर या सद्गुरूंची ही परंपरा आहे. आणि त्या परंपरेनुसार अजून या 2 प्रकारच्या परंपरा सांगितल्या तुम्हाला. आणि कोणत्या म्हणतात तर एक धर्मगुरू आणि दुसरे ब्रह्मगुरू. तर धर्मगुरू बहुतांशी लोकांचे असतात, आणि कोणी असतील ते असतील, काहींचे असतात, काहींचे गेलेले बी असतील. समजा आता काळानुसार निघून जातात, काही अडचण नाही. पण सगळे संतही गुरु आहेत. एका दृष्टीने आपण जर चिंतन केलं तर आपले सगळे जेवढे हे एवढे कुठं लावलेत का आपण सगळे हे काय आहेत, आपले गुरु आहेत. जसे जगद्गुरु तुकोबराय आपण म्हणतो, जगताचेच गुरु तुकोबराय. किंवा कृष्ण बोलले जगद्गुरु, भगवान श्री कृष्ण काय आहेत, जगद्गुरु आहेत. तसेच व्यास महर्षी सुद्धा काय आहेत, विश्वाचे गुरु आहेत. विश्वगुरु म्हणतात. पण हे सगळे संत गुरु आहेत आपल्याला त्यांच्या, कारण तुम्ही यांना सगळ्यांना आपण चित्तामध्ये धारण करतो आणि त्याचा आपल्याला नक्कीच फायदा येऊन जातो. तेव्हा या दोन्ही प्रकारच्या गुरूंचा विचार आलेला आहे. आणि तसे आमच्या अण्णा सांगायचे की अण्णांचे परमपूजनीय प्रातस्मरणीय वैकुंठवासी आत्माराम महाराज चांदेकर त्यांच्याकडून माळ घातलेली होती अण्णांनी. ते त्यांचे कोण झाले, धर्मगुरू. आणि शिक्षण कुठे घेतलं, याचं शिक्षण आहे अध्यात्माचं, ते कुठे घेतलं, शिर्डीला. शिर्डीला पूजनीय आम्ही बाबा म्हणतो. तर बाबांच्याकडे काय झालं, त्यांचं 4 वर्षाचं 4.5 वर्षाचं आध्यात्मिक शिक्षण घेतलं त्यांनी. आणि त्याच वेळेला साक्षात्कार होतो. घरदार सोडून एकाग्र चित्ताने सद्गुरूंच्या ठिकाणी राहणारे, तर त्या व्यक्तीला साक्षात्कार होतो. कुटुंबामध्ये राहायचा, घरामध्ये सगळं पाहायचं, आणि नंतर परत पाठाला येऊन बसायचं. तर ते बी कधीतरी आठवड्यातून एकदा यायचं. मग व्हायला कठीण आहे का नाही. म्हणून जास्तीत जास्त गुरुनिष्ठ होत काय, कधी आपला कालावधी संपेल सांगता येत नाही. आपला कालावधी कोणत्याही वेळेला संपू शकतो. आणि मग पुन्हा आपली गणना त्याच्यातच होईल, बहुनाम जन्मनाम. आपल्याला कशात मोजावं लागेल, जावं पुढच्या एका जन्मात आणखी. तर तेव्हा
मिळालेल्या मानवी शरीराची कृतार्थता आपल्याला जर करून घ्यायची असेल तर सद्गुरूंनी सांगितलेल्या मार्गावरती चालावं. त्यांच्याही पुढे जाऊन बाबांचे सद्गुरू होते मारुती बुवा गुरव, म्हणजे पूजनीय मारुती महाराज गुरव, म्हणजे ते होते गुरुबंधू मामासाहेब दांडेकरांचे. आणि त्यांचे सद्गुरू होते पंकट स्वामी, ते चौघांचे आहे ना. पंकट स्वामी महाराज. आणि त्याच्यात नंतर जोग महाराज. तर ही अशी परंपरा आहे. पंकट स्वामी महाराज त्यांच्यातले ते चौघामध्ये लक्ष्मण महाराज इगतपुरी ते अशी चौघ झाले. ते जोग महाराजांचे शिष्य, चार शिष्य. तर मारुती महाराज गुरव हे बाबांचे सद्गुरू, त्यांच्याकडून ते सांगण्यात येतं. आणि गुरव महाराजांचे सद्गुरू जोग महाराज असं. पंकट स्वामी ते चौघ समकालीन मामासाहेब दांडेकर, इगतपुरीकर. तर अशा प्रकारची आपली ही परंपरा आहे. आता ही कोणती परंपरा झाली? ब्रह्मज्ञानाची परंपरा आहे, हे आत्मज्ञानाची परंपरा आहे. तर या दोन्ही परंपरेचा आपल्याला फायदा होऊन जातो. आता हे कारण की ते आता माऊली ज्ञानोबरायांचे सद्गुरू संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ, तर हे त्यांच्या दृष्टीने तेच धर्मगुरू आणि ब्रह्मगुरू दोन्ही बी तेच आहे. आणि निवृत्तीनाथांचे गहिनीनाथांचे गोरक्षनाथ, बरोबर, गहिनी प्रसादे. आणि गोरक्षनाथांचे मच्छिंद्रनाथ. ही अशी परंपरा नाथ संप्रदायातली. चला, अजून एक भाग आहे की माऊली ज्ञानोबरायांची कृपा म्हणून वारकरी संप्रदायात एक गुरु आणि अनेक शिष्य तयार झाले. नाहीतर ही पूर्वीची नाथ सांप्रदायिक परंपरा एक गुरु आणि एक शिष्य असे असते. तर असे जर असतं की एक गुरु आणि एक शिष्य, तर एकाच गुरुला म्हणजे एका गुरु समोर एकच शिष्य बसला असता. पण हे माऊली ज्ञानोबरायांचं उत्तुंग प्रेम आपल्यावर असणार. आणि निवृत्ती दादांना म्हणजे नाथांना सांगितलं, म्हटले हे एक गुरु एक शिष्य परंपरा मला थोडीशी बरोबर नाही वाटत. पुढे कलियुगात सकल जनांना भक्ती मार्गाला लावायचा असेल तर भक्ती संप्रदाय तयार करावा लागेल. आणि त्याच्यात एक गुरु आणि अनेक शिष्य, आणि हा भाग तयार झाला. म्हणून आज जो दिसतोय तो भक्ती संप्रदायाचा मार्ग दिसतोय. म्हणून एक गुरु आणि अनेक शिष्य दिसतात. ही कसे काय? तर ते हा भक्ती संप्रदाय आहे. आता ज्ञानामध्ये असा एक भाग सांगतो तुम्हाला. मी मागाशीच म्हटलं की कोट्यावधीमधून कोणीतरी एखादा अंतिम जन्म घेतो. अंतिम जन्म म्हणजे पुन्हा तो जन्माला येत नाही. आणि बाकीचे ते प्रवासी असतात. जसे तुमचे आणि माझे मागच्या जन्मातही शेकडो गुरु झाले. ते तुम्हाला माहिती आहे का? तुम्हाला जन्म झालेत का नाही ह्याच्याकडेच तुम्ही पाहायला तयार नाही. तुमचे आणि माझे आतापर्यंत शेकडो जन्म झाले मानवी. इतर जन्म तर झालेच झाले. त्या प्रत्येक मानवी शरीरात आज ज्या अर्थी तुम्ही भगवत भक्त आहात, तर ही भक्ती आजची नाही आहे तुमची. तो पूर्वी करून ठेवली, पण ती कमी पडली. कारण त्यावेळेला पोरा लेकराचं जास्त प्रीती होती. त्यावेळेला सांगतो, आता नाही आहे तुम्हाला. आपण त्या आकृष्ट बुद्धीनेच केलं का नाही? ज्या वेळेला प्रपंचात होतं त्यावेळेला तशी बुद्धी होते. किंवा ठीक आहे गुरु सांगताय भजन करा, पण आपल्याला घरदार सगळं पाहावं लागतं. पैसा पाणी अडका, आणि मग त्याच्यामुळे आपल्याला काही एवढं जमत नाही. असं कधी म्हटला होता तुम्ही? मागच्या जन्मात म्हटला, ह्या जन्मात नाही. आपल्याला जन्म का घ्यावा लागला? तुमचं काय माझं तरी काय तेच झालेलं आहे. आपलं गणित फसलं. कुठं मागचं गणित चुकलं, आणि मागचं गणित कुठं चुकलं हे आता दुरुस्त करायला नको का? तर मागचं गणित हे चुकलं की आपल्याला जितक्या प्रमाणात आपल्याला काय करायला पाहिजे होती साधना, तेवढी आपण मागच्या जन्मात नाही केली. आणि जास्त लक्ष आपण बच्च कंपनीकडे बसा, प्रसाद देतो तुम्हाला. त्या मागच्या जन्मामध्ये चुकलं आणि जास्त लक्ष प्रपंचाकडे दिलं. त्या प्रपंचाने काय केलं? जाताना
काहीच दिलं नाही, अख्खाच्या अख्खा जळून गेला. का हो? शरीराला जर जाळलं तर खाली काय राहिलं? शरीराच्या संबंधाचे आपापच गेले ना. समजा या प्रपंचातून आता हे माझं शरीर आहे, हे नष्ट झालं, तर आता माझ्याकडे असणारी जमीन, इस्टेट, पैसा, पाणी, ज्यांच्याबरोबर माझा संबंध आहे, पत्नी, मुलं, काय झालं त्यांचं? एका सेकंदात तुटून गेलं. किती वेळात? सेकंदात काहीच नाही राहिलं. पण ज्या वेळेला असतं त्यावेळेला तो माझं माझं करून त्याच्यावरती आकृष्ट बुद्धी ठेवतो. माझा देह आणि देह संबंधी माझी काय हम आणि मवाद्य हे पॅक बसलेला आहे. म्हणून काय त्याच्यातून तो सुटतच नाही. आणि जो सुटला तर त्याच्यावर गुरुकृपा झाली असं समजावं. तेव्हा मग कशी गुरुकृपा होते तर 17 वेळचे थोडंसं ओळीवर करतो आपण. 17 वेळचे स्तन्य देसी अनाहाताचा हल्लरोगासी साधकासाठी ही माऊली. आता इथं योग्याची भाषा वापरलेली थोडीशी मागूनच ओळी आल्या होत्या तशा की प्रत्येक ज्योतीची ओवाळणी, आत्मज्योतीची ओवाळणी करणारी, मनपवनाची खेळणी काय केलेले तू दिलेले असा आत्मसुखाची बाळ लेणे लेवणारी अशी योग्यांची माऊली. आमची माऊली ज्ञानोबा आहे तर सगळ्यांचीच माऊली आहे. ज्ञानराज माझी योग्याची माऊली आणि साधकांचे मायबाप आहेत, ज्ञानी यांचे शिरोमणी आहेत, अनाथांची माय आहे. तर तेव्हा माऊली ज्ञानोबा आहेत तर सगळ्यांचीच आहे, त्याच्यात काही शंका नाही. निवृत्तीनाथांच्या विषयी बोलताना माऊली म्हणतात की म्हणोनी साधका तू माऊली. साधकांना तू कोण आहेस? माऊली आहेस. आणि हे कोण सांगताय? माऊलीच सांगतायत. पण हे माऊली हा शब्द कोणासाठी वापरला? निवृत्तीनाथांसाठी वापरलेला, कारण स्तवन त्यांचं केलंय ना. तेव्हा साधकांसाठी तू माऊली म्हणून असे आई, माऊली या पदाचा अर्थ आईपेक्षा आहे असं म्हटलं. काल आम्हाला आमच्याकडे आपले परमपूजनीय तुंतुने महाराज शास्त्री आले होते. कुठे? आपल्या पंढरपुरात, आपल्याच दिंडीमध्ये. आणि मग आमच्या समोर आम्ही बसलो होतो त्यावेळेला ते म्हटले की मराठी भाषा इतकी समृद्ध आहे, इतकी समृद्ध आहे म्हणजे, किंवा हिंदी भाषा, हिंदी भाषेमध्ये 2 अब्ज शब्द आहेत आणि इंग्लिश भाषेमध्ये काही हजार शब्द आहेत. 2 अब्जापेक्षा जास्त शब्द याच्यामध्ये मराठी किंवा हिंदी याच्यामध्ये दिसतात आणि इंग्लिशमध्ये काही हजार शब्द आहेत. समृद्ध भाषा कोणती हो? अधिक शब्द आहेत याच्यामध्ये. असं सांगताना ते म्हटले इंग्लिशमध्ये, तेच म्हटले इंग्लिशमध्ये आईला काय म्हणतात? मदर म्हणतात आहे ना. तर मदरला पर्यायी शब्द काढावं, तर मदरला पर्यायी शब्दच नाही म्हणजे इंग्लिशमध्ये फक्त मदरच म्हणायचं, बाकी काय नाही. आणि मराठीत आईला 108 शब्द म्हणजे पर्यायी शब्द. माय, माऊली, आई, जननी, अजून कितीतरी असे 108 शब्द सांगितले त्यांनी. आपल्या शब्दकोशात 108 शब्द आलेले. म्हणजे कोणती भाषा समृद्ध आहे? मराठी भाषा समृद्ध आहे. पण आपल्यालाच माहित नाही, कारण ते फार जवळ असेल ना ते आपल्याला कळत नाही. लांबवर असल्यावर महापुरुषी जाणार आदराने पहा. तसे ही माऊली हा शब्द आलेला आहे तो काही विशेष, कारण प्रत्येक शब्द आहेत ना त्याचे समान अर्थ नसतात, तर काही विशेष फिरून येतात. तिच्या चित्तामध्ये अतिशय स्नेहाळता आहे. तिच्या चित्तात स्नेहाळतेचा म्हणजे प्रेमाचा अति ओलावा झाला. म्हणून अशी माऊली म्हणून ना माऊलींच्या बाबतीत. तर तो आईच्या बाबतीत आईचा शब्द जर लावला तर आई आपल्या बालकाच्यावर प्रेम करते, ही गोष्ट खरी, बरोबर. आई आपल्या बालकांच्यावर प्रेम करते आणि शेजारच्या बालकांच्यावर नाही करत. ती कमी पडली ती. म्हणजे आपली पोरं ती आपली आणि दुसऱ्याची ती. पण एक माऊली असा शब्द आला की ज्यांनी अनाथालाही धरलं, ज्ञान्यांनाही धरलं, योग्यांनाही धरलं
जे आले ना त्या सगळ्यांच्यावरती प्रेम करतात असा माऊली शब्दातला उत्तुंग अर्थ म्हणला. किंवा त्याच्यातून कोणीच सुटला नाही. कोणी बी आला आणि संतांच्याकडे गेला तर त्याला त्याच्यावरती प्रेमच करतात. तर अशी साधू मंडळी आमची सगळी माऊली आहे. म्हणून गुरु माऊली असा शब्द प्रयोग येतो. गुरूंना आपण काय म्हणतो? सद्गुरु माऊली असा शब्द प्रयोग येतात. त्यांनाही माऊली का म्हटलं तर त्यांच्याही बाबतीत सगळे जे आहेत ते लेकरच आहेत. हे विश्व जे आहे ना हे अगदी मुलासारखं संगोपन करणार. या आईपेक्षाही ही श्रेष्ठ आई, या बापापेक्षाही हे श्रेष्ठ पिता. म्हणून या सगळ्यांचे मायबाप असं असणारे किंवा साधकांची माऊली. आता साधकांच्या माऊली याच्यात साधक नावाचा काय प्रकार आहे बऱ्याच लोकांना माहिती नसेल. साधना करणारे जे आहेत कोणती साधना म्हणतात तर मग ते भक्तीचे असेल किंवा ज्ञानाचे असेल, योगाचे असेल. या माऊली ज्ञानापर्यंत आमचे योगी बी होते, ज्ञानी बी होते, ज्ञानच उपजत होतं. आणि भक्त तर अतिशय श्रेष्ठ भक्त होते. पहिलं तो गे काहू कोकत आहे शकुन गे माये सांगत असे उडरे काहू तुझे सोन्याने पाहुणे पंढरीराव घरा काही येते. माऊली ज्ञानाबराय म्हणतात काय भक्ताचं हृदय आहे आमच्या. म्हणजे माऊली ज्ञानाबराय इतके उत्कृष्ट भक्त आहेत, उत्कृष्ट ज्ञानी, उत्कृष्ट योगी. आणि त्यांना असं कोणता एखादा घटकच नाही. म्हणून खरे तर माऊली हे पद फक्त आपण माऊलींनाच लावलं, इतरांसाठी नाही. सद्गुरूंना म्हणतो आपण की हे माऊली त्याच्या चित्तामध्ये इतकं उदंड प्रेम भरलेलं आहे. विश्वाला मुक्त करण्याची त्यांची ताकद आहे असे हे सद्गुरू माऊली आहे. आता त्याच्यात आणि साधकांच्या बाबतीत इथे जी उभी आलेली ती साधकांना धरून आलेली. का हो त्या साधकांचा किती संगोपन करतात, किती प्रेमाने त्या साधकांच्या ठिकाणी. साधक कुठून आले, कुठून बी आले असा काही नियम नाही. कोण साधक असतो ज्याला भगवत विषय अगदी ओढ लागलेली तो काय झाला? साधक म्हणलेला. अगदी ओढ लागलेली. ज्याला ओढ लागलेली नाही त्याला साधक म्हणण्याचं काही कारण नाही. कारण तो मग साधना नाही करत. असं पाहिजे साधनेला टाइम टेबल नसतो. किंवा किती वेळ करता तुम्ही अभ्यास म्हणजे 1.5 तास. ती शाळेचा करा तास 1.5 तास. पण अध्यात्माचा अभ्यास अखंड चालतो तो खास साधक असतो. आमचे ते मृदंगाचा वाजवणारी मंडळी असतात ना तर त्यांना ते मृदंग एकदा डोक्यात बसला ना वाजवायचे बोल त्यांचे तर ते असे रस्त्याने चालले तरी असे वाजवतात. म्हणजे मांड्या बडबड चालतात. मांड्या म्हणजे काय मृदंग असतो का? नाही. पण त्यांची काय चालली ती साधना. तसे आमचे चिंतन करणारी माणसं जी असतात ना ते रस्त्याने चालले तरी चिंतन करत चालतात. याला म्हणतात साधक. त्याने दुसरा विषय डोक्यात घेतला नाही. मग असेच सांगितला जे विषयी लोक आहेत त्यांचा संग करायचा नाही. पाठ करायच्या तर ज्ञानेश्वरीच्या पाठ करायच्या, गाथा पाहावी, भागवत पाहावं. आता श्रावण महिना सुरू होतोय त्याचं टाइम टेबल थोड्या दिवसात लागेल. श्रावण महिन्यात तिथे आपल्याकडे काय होणार आहे? श्री एकनाथी भागवत जसे आपण आत्ता मध्ये घेतलं. ते असं आहे ना तुका म्हणे गोड लागे तो मागे रसना. जसं जसं गोड लागतं ना तसं येऊ द्या. मध्यंतरी आपण भागवताचं चिंतन केलं आपल्याला कसं लागलं? गोड लागलं. म्हणून आपण म्हटलं की मग परत एकदा आणखी सुरू करू. तेव्हा आता श्रावण महिन्यामध्ये भागवताचं चिंतन राहील. सगळ्यांच्याकडे ग्रंथ पूर्वीचे बी आहेत, नसले तर घेऊन या. आणि टाइम टेबल तुम्हाला श्रावण सुरू झाल्यावर लागेल, त्याच्या आधी लागेल. आणि मग पाहू आपण त्याला अनुसरून. कोणाला त्यावेळेला काय अन्नदान करायचं असेल तरी पहा. त्याच्यामध्ये आपण नाश्त्याची सोय करू शकतो आहे ना. मध्ये आधी गेल्यावेळेस केले त्या पद्धतीने. आणि तेवढ्या दिवसामध्ये थोडंसं 1-2-4 दिवसात पावचार करू. कारण महिन्यात लगेच संपून जातो. त्याच्यामध्ये आणखी गेल्या वेळेस 19 दिवस झालं होतं ना. 19 दिवस आता 1-2-3 दिवस वाढले तर थोडंसं विषद करायला टाईम मिळेल.
एक दिवस वाढला तर 4.5 तास मिळतील बघा विषय करायला. आणि एका दिवसाचे आपण 4.5 तास घेत होतो ना, तो 4.5 तासाचा कालावधी आहे. चला, आणि त्यामुळे तरी काय करणार, हेच साधकांच्या जीवनात असंच असावं. म्हणजे साधना कधी संपते, ते म्हणते तुमचं हे वाचायचं कधी बंद होणार, त्यामुळे कधीच बंद होत नाही, कायम चालूच असतं. बरेच लोकांना अशी शंका येते किंवा हे मंदिरात जाऊन दररोज काय करतात, म्हणजे दररोज वाचन करतात, ते म्हणजे संपत नाही म्हणजे ते संपतच नाही. कारण असं आहे, याच्यात इतकी गोडी भरलेली याच्यामध्ये, याच्यातला ना म्हणजे किती जसा सागर उपसायचा असेल एखाद्या टिटवीला तर किती दिवसात उपसन, टिटवी म्हणलं ते सांगितले जाते कथा. त्या टिटवीने सागराच्या काठावर अंडी घातली, कुणी, टिटवी, आणि तिचे अंडी सागराचे ज्या वेळेला भरती आले, लाटा आले, त्याने घेऊन गेला. त्या टिटवीला भयंकर राग आला. त्या टिटवीला राग आल्यावर ती म्हणले आता तुला सांगतेस मी काय. म्हणून तिने चोचीत पाणी घ्यायचं आणि बाहेर नेऊन टाकायचं, चोचीत पाणी घ्यायचं आणि बाहेर नेऊन टाकायचं, बरोबर आहे का नाही. आणि सागर उपसून टाकला, शक्य नाही. पण त्याच्या पुढे एक कथा आहे, मी ऐकलेली कथा सांगतो तुम्हाला. त्यात अशी झाली की तिची टिटवी हे काम करत होती, काय, पाणी उपसायचं. आणि पाणी उपसायचं तर मग तिने बाकीच्या पक्ष्यांनी पाहिलं, गरुडांनी पाहिलं. ते म्हटले काय करते ग तू, ते म्हटले पाणी उपसते. म्हणजे का, म्हणजे ह्या सागराने माझी अंडी घेऊन गेला आणि तिचे अंडे मी काढल्याशिवाय राहणार, माझी अंडी मिळाल्याशिवाय राहणार नाही. तिचे ते प्रयत्न पाहून गरुडची मदतीला लागली. आता सांगा बरं, देवाचं वाहन आहे ते गरुड, असं काय समजू नका. गरुड म्हणजे सगळे पक्षीराज आले आणि त्यांनी समुद्र पिऊन टाकला. संभवनीय आहे, ही कथा आहे. आणि तिला मदतीला कोण गेले, सगळे पक्षीराज आले, गरुड पण मदतीला आला. तर अशी जी कथा आहे पुढे. पण अशक्याला शक्यात रूपांतर करण्याची क्षमता आहे. आता हे बी असंच आहे, टिटवीने सागर उपसल्यासारखा आपला अभ्यास. आपल्याला असं वाटतं आम्ही लय अभ्यास करतो, आम्ही लय अभ्यास करतो, पण ते खरं सांगू का, टिटवीने सागर उपसल्यासारखा एवढाच होता. अगस्ती मुनीने काय वाटत अगस्ती मुनी जर मदत केली तर काय अडचण आहे आपल्याला, असं होऊ शकतं. पण आपण परिश्रम करायला पाहिजे. आता एकंदरीत काय हो, की साधकांनी अविरत प्रयत्न करावे आणि अशा प्रयत्नात अखंड साथ देणारे सद्गुरू माऊली आहे. परंतु साधका माऊली कशी म्हणतात तुम्हाला एक आणखीन सांगतो. दुसरा विषय, पंढरपुरात पाठ व्हायचे, भाऊंनी सांगितले. आणि पाठ व्हायचे तर त्या पाठाला एका व्यक्तीला यायचं होतं, पण त्याला काही यायला वेळच नाही. सकाळचं लवकर निघून जायचं 7 वाजताच कुठं नोकरीला, आणि संध्याकाळी 7-8 वाजता यायचा. आणि आल्यावर म्हणजे मला वेळ बी नाही, असा काम करणारा होता. ते म्हटले मग चालेल, पण ते म्हटले मग मला तर फार इच्छा आहे महाराज यायची. ते म्हटले मग तू कधी येऊ शकतो, असं विचारलं. ते म्हटले आता ह्याला जर लवकर जायचं आहे सकाळी 5ला, 6ला, ते म्हटले मी 4ला येत जाईल पहाटे. म्हणजे चालेल. तर पहाटे 4 वाजता त्यांच्याकडे तो मनुष्य मुलगा पाठाला यायला लागला. त्याला म्हणतात जिज्ञासा, त्याला म्हणतात सागर. त्याच्यात म्हणजे 1 दिवस यायचा, 4 महिने यायचा नाही असं नाही करत. कंटिन्यू एकसारखं यावं. पाठ का त्याला अभ्यास करायचा छंद वाढला ना, त्यांनी कंटिन्यू करायला. थोडासा प्रौढीवादाने आपल्या काय आत्मश्लाघा दोषाच्या द्वारे सांगेल. भाऊंच्याकडे मी ज्या वेळेला पाठाला जात होतो, जवळ साहेब नाही आले. जवळ साहेबांना आम्ही विचार सागर ग्रंथ आहे तो फक्त 6 महिन्यात पूर्ण केला होता. सगळा ग्रंथ होता, कारण आम्ही दररोज पाठाला असायचो. सकाळी 6ला पाठ सुरू व्हायचा
5:30ला बघताय काय काय वेळ त्यांनी होतं ते 5:30ला म्हणजे 5:30लाच जायचं. त्यावेळेला आम्ही जायचो त्यावेळेला भाऊ स्नान दिन करून फेटा बांधून बसलेले असायचे. वाट पाहतच बसायचं असेल काय म्हणजे आपली वाट पाहत बसावी कोणी ऐकणार माऊली. तसेच पंढरपुरात भाऊ सांगायचे की ऐकलं तर तो 4 वाजता यायचा. त्यावेळेला मी झोपलेला असेल ना तर पाणी असेल तिथे आल्यावर पाणी शिंपडायचं पायावर पाणी शिंपडत जा म्हटलं म्हणजे मी उठून बसायचं. त्यांनी त्यावेळेला काय किती प्रेम आहे बघ. पण ह्याच्यापासून काय त्यांच्यापासून फायदा काय नाही मुक्त करून टाकायचं. त्याला या दुःखातून बाहेर काढायचं. आपल्याला दुःख आहे हे लोकांना कळालं. आपण दुःखात जन्म घेतलाय आणि दुःखात मारणार आहे हे कळालं. शरीर मिळणं हेच दुःखाचं पहिलं काम आहे. म्हणून शरीराला आलं आजच्या शरीरावर जाऊ नका. आजच्या सुखाच्या भोगावर जाऊ नका. हे भोग एक दिवशी नष्ट होतील आणि शरीर ज्या वेळेला पडण्याची वेळ येईल त्या वेळेला म्हणजे आता काय करावं. लोक तेव्हा तयार करत होतात. तहान लागल्यावर विहीर पाडतात. मरण्याची वेळ येईल ना त्यावेळेला शोधायला जातात. त्यावेळेला तुमच्या हातात काहीच नसेल कारण तुम्ही सगळं आयुष्य चुकीच्या कारणासाठी खर्च केलेला असेल. प्राण प्रयाणाचे वेळी राहती निराळी गांडा पोरे सकळ तुकोबराय म्हणतात तसं अंतकाळात कळू येतो. त्यावेळेलाच यायला पाहिजे का नाही. आत्ताच कळून घ्या आणि आपला वेळ वाया घालू नका. तर जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत साधक म्हणून राहावं आणि साधना करावी. कशाची म्हणतात तर हे जे ग्रंथ चाललेले असतात या ग्रंथांची चिंतन करावी आणि चिंतने तद्रूपता म्हणजे त्या तत्वाची प्राप्ती आपाप चिंतनाच्या द्वारे होते आणि मग मुक्त होतात. म्हणून अगोदरच्या वेळेत म्हटलं होतं की 17 स्थळल्या देशी म्हणजे ब्रह्मरंध्रामध्ये असणाऱ्या अमृताचं श्रवण त्या ठिकाणी होतं. मस्तिष्क देशातल्या योग्याचा विषय होता म्हणून नाही हाताळला. आणि अशा प्रकारे तू समाधी देऊन निर्विकल्प समाधीमध्ये तू काय करते मला आनंदावरती स्वार करतेस. अशी मनोनी साधका तू माऊली. योग्यांची बी माऊली साधकांची मायबाप आहेत तुम्ही आणि अगदीच अनाथ ज्यांना कोणीच नाही. महाराज काय करू आम्ही काय नाही रामकृष्ण हरी म्हणा. सगळ्यात सोपा मंत्र तो आहे की रामकृष्ण हरी म्हणावे. हा रामकृष्ण हरी मंत्राने अनंत जीव उद्धार झाला अनेक जीवांचा है ना. वाटपाडा कोळितो नामस्मरे तो वाल्मिको नामे उद्धरले तिन्ही लोक आपणा सहित देवाला नाम गर्व या गर्वंत माऊली ज्ञानोबराय म्हणतात. तेव्हा असे किती आहेत आजामेळासारखे अत्यंत पाप्यातले पापी ज्यांचा उद्धार झाला. तर मला इथे बसणाऱ्या कोणीच पापी दिसत नाही. मी सगळे सज्जन आहेत. पण आपल्याला का जन्म मरणाच्या परंपरेत बसलेलं तर आपण कोणाचं ऐकत नाही. थोडं ऐकलं ना आणि नामस्मरण केलं तर काम होऊन जाईल. तेव्हा म्हणून साधका तू माऊली. त्या सद्गुरूंना म्हणतायत माऊली ज्ञानोबराय पिके सारस्वत तुझे पाऊल. तुझे पाऊल म्हणजे तुझ्या चरणाजवळ सारस्वत पिके. सारस्वत काय सारस्वत म्हणजे विद्या. 14 विद्या 64 कला यांना सारस्वत असं म्हणतात. सरस्वतीकडे आहे. सद्गुरूंकडे गेले आणि विद्या न घेता माघारी आले असं होईल का नाही. कारण ते स्वतः सारस्वत आहे. म्हणजे सगळ्या विद्यांची काय आहेत सारस्वत आहेत. सगळ्या विद्या त्यांच्याजवळ आहेत अशा असणार. त्याच्यातली श्रेष्ठ विद्या आत्मज्ञानाच्या आहे. सगळ्या विद्यांच्या कारण 14 विद्या 64 कला प्राप्त होणारे नारद महर्षी सुद्धा काय झाले दुःखी झाले. यो वै भूमा तत्सुखम नारदे सुखम आस्तिक असं सनत कुमारांनी उपदेश केला ना. कोणाला शरण गेले नारद महर्षी सनत कुमाराला शरण गेले. का गेले तर दुःखाचा नाश झाला नाही. 14 विद्या 64 कला प्राप्त करूनही दुःखी राहिले. तर म्हणजे मग एक मुख्य विद्या राहिली अजून घ्यायची त्याला म्हणतात आत्मज्ञान. ते आत्मज्ञान कुठे असेल तर सद्गुरूंच्या ठिकाणी आहे. तेव्हा सारस्वत तुझी पावली पिके म्हणजे काय होईल भरपूर सगळं उत्पन्नच तिथं मिळतं.
तुमच्या चरणाजवळ आत्मज्ञानाचं काय आहे, पीक आहे, आणि ते पीक तुमच्या चरणाजवळच येतं. या कारणे मी सावली नसंडी माते, नसंडी तुझी, या कारणे मी तुझी सावली सोडणार नाही. म्हणजे काय करणार, मी नित्य सद्गुरूच्या छायेखाली राहील. अशी प्रतिज्ञा कोणाची आहे? माऊली ज्ञानोबरायांची आहे. आणि राहिली का नाही? माऊली ज्ञानोबराय हे अत्यंत श्रेष्ठ होते, महाविष्णूचे अवतार होते. निवृत्ती दादा हे भगवान शिवजींचे अवतार होते, थोर होते, अतिच थोर होते. माऊली ज्ञानोबरायांच्याकडे उपजत ज्ञान होतं, पण ज्ञानाचा अहंकार नाही. तर हे सगळं ज्ञान माझ्या दादांनीच मला दिलं, हे कळालं पाहिजे. हे कळालं पाहिजे म्हणजे आपल्या चिंतनाने आम्हाला ज्ञान प्राप्त झालं आपण असं कधीच म्हणू नये. तर हे माझ्या सद्गुरूंनी माझ्याकडे प्रदान केलं असा म्हणेल ना, तर त्याच्यामध्ये अहंकाराची प्राप्ती होत नाही. दुसरा भाग एक असा आहे, सद्गुरूंच्या सावलीला का राहावं, तर संसारात अनंत दुःखाचा सामना करत असताना एक सद्गुरूच त्याला धीर देत असतात. कारण कोणते कोणती संकट कधी येतील हे नाही सांगता येत आत्ताच, आणि कधी येतील त्या वेळेला त्याच्या मार्ग त्यांच्याजवळ उपलब्ध आहे. आणि कोणते मार्ग संकट हे नाश करण्याचे नाही, प्रापंचिक दुःख भोगण्याचे नाही, तर भोगण्याची ताकद देण्याचे मार्ग त्यांच्याजवळ उपलब्ध आहे. आणि ते असले पाहिजे. म्हणजे ते सहज प्राप्त होतात, पण लोक मन लावून अभ्यास करत नाही. नाहीतर काय हो, प्रारब्धाने तर भोग आहे का नाही? प्रारब्धाने भोग आहे. म्हणजे असेल तो नको का भोगायला? कारण कर्म कोणी करून ठेवलंय? त्याला काय विशेष आहे त्याला? पण ते कायमस्वरूपी कधीच राहत नाही. आज तुम्हाला एखादा दुःखाचा भोग कोसळला तर तुम्ही पुढच्या वर्षी त्याच वेळेला हसत असता. ते म्हणजे मग गेल्या वर्षी का रडत होता? ते राहत नाही, दुःखही राहत नाही आणि सुखही राहत नाही. या दोघांचा स्वभाव असा आहे. दुःख आलं की निघून जातं आणि सुख आलं की ते निघून जातं, परत दुःख येतं. दुःख आणि सुख यांच्या सावल्यांच्या खेळात जीव असे सुखी दुःखी होतात. पण जे सद्गुरूंच्या सावलीला गेलेले असतात ते कधीच दुःखी होत नाही. का? त्यांना ते वर्म कळालं. काही झालं तरी होणार. आता घरात भांडणं होणार का नाही? झाले का नाही दुःखी? काय दुःखी असतं? कारण थोड्या वेळाने गेले की भांडण भेटतात लोक. परत भांडणं असा नावाचा प्रकारच नाही. दुसरी गोष्ट, जगात सगळ्यांच्यावर प्रेम करावं, कोणाबरोबर द्वेष करू नये. कारण द्वेष हा सगळ्या भांडणाचा मूळ आहे. जगात द्वेषच करूच नये, कोणाबरोबरच द्वेष नाही. सगळ्यांच्यावर प्रेम केला, भांडणाचा विषय येतो कुठं. आणि आसक्तीचा त्याग करावा. सगळी माणसं का भांडतात? त्यांच्या आसक्तीसाठी. सोडून द्या. त्याला असं वाटतं की नाही, त्याला नाही, मला पाहिजे घे. त्याच्यामुळे तेव्हा सुखी होतो असा नाही, तर त्याची समजूत नाही. त्याला नंतर मी कळतं की याचा काय उपयोग नाही. तोच येऊन तुम्हाला टाकून आमचं काय, आम्हाला काय नाही. तर तेव्हा फक्त याला मात्र वेळ लागतो. बरं, पक्व अवस्थेला वेळ लागतो. उगाच तुम्ही आज मोर आला आणि उद्या कैऱ्या लागल्या की लगेच पाहायला लागतात की जमलं का? तसं काय होणार नाही. पण झाल्याशिवाय अशा प्रकारे म्हणून साधका तू माऊली. तर अशा या कारणे मी सावली नसंडी. तेव्हा असं एक सांगायचा मुद्दा आणि आपले प्रवचन संपूर्ण टाकू. तर त्या सावली नसंडी असा आहे, सद्गुरू जिवंत असेल ना तर फार आनंदाची गोष्ट समजावी. कारण आपल्या जीवनातला खरा आनंद तोच आहे की सद्गुरू जिवंत आहे. कारण जिवंत आहेत म्हणून आपल्याला त्या ठिकाणी जाता येतं. ज्याचे सद्गुरू समजा इहलोकीची यात्रा संपून गेली तर त्याच्यासारखं दुसरं दुःखच नाही. कारण तो आता कोणाच्या सावलीला जाईल, कोणाला विचारेल, नाही शंका आले तर कोण निरसन करेल, तर कोणीच करू शकणार नाही. कारण ही वेळ असते तोपर्यंत काय वाटत नाही त्याला, पण वेळ निघून गेल्यानंतर मग त्याला ते दुःख इतकं प्रचंड भासायला लागतं. ही वस्तुस्थिती सांगतो तुम्हाला की आपण गुरु असतात ना, सद्गुरू, तोपर्यंत आपल्याला असं वाटतं की बा ऐकतं. आता अण्णा बी गेले, भाऊ गेले, आता आपली शंका कोणाला विचारायच्या? प्रश्न काय होतो आपल्या चित्तामध्ये काय येत राहतो. किंवा त्यांच्यासारखी आपल्यावर कृपेचं छत्र धरणारी अशी कोण मंडळी आपल्याला भेटणार? कोण भेटली मग आपल्याला? कोणी भेटत नाही. म्हणून असेल तोपर्यंत नक्कीच आपण निशंक होऊन जावं, म्हणजे मुक्त होऊन जावं.
सद्गुरू आहेत तोपर्यंतच मुक्त व्हा. मुक्त झालं हे सांगू नये, नाही तर जाहिरात करतात लगेच. ऍडव्हर्टाइजमेंट फोटो लावून मुक्त झालं, हे असते काय करू नाही. चला, तर तेव्हा म्हणून साधका तू माऊली मिठे सारस्वत तुझे पावली, या कारणे मी सावली नसंडी तुझी. तर तेव्हा अहो सद्गुरूचे पुढच्या ओळी आहे आणखी, अहो सद्गुरूचे कृपा दृष्टी तुझे कारुण्य जयाते अधिष्ठी, तो सकळ विद्यांची सृष्टी धात्रा होय. ज्याला सद्गुरूंनी ज्याला जवळ केलेला आहे त्याला कोण हे देऊ शकतो, कोणत्या विद्येपासून वंचित राहील किंवा ब्रह्मविद्येपासून कसा वंचित राहील असं म्हणायचं. असं एक अर्थ निघेल की सकळ विद्यांची सृष्टी धात्रा होय. तर ज्ञान विश्वाचा उत्पादक तोच ब्रह्मदेव होतो, धात्रा म्हणजे ब्रह्मदेव. तर असा त्याला सद्गुरूंनी काय केलेलं आहे, त्याच्या कृपाछत्राखाली घेतलं. तेव्हा सद्गुरूंची ज्याच्यावर कृपा दृष्टी झाली तर तो मुक्त झाल्याशिवाय राहत नाही. तर अशा प्रकारे आपली वेळ संपलेली आहे. आजच्या या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आणि त्याच्यातही पंढरीचा प्रवास सगळे करून आली मंडळी. अगदी पंढरपूरला भरपूर मंडळी आलेली होती, केडगावकर मंडळी भरपूर होती आपली. आता जे आलेले आहेत ते पुढच्या वर्षी येतील, दुसरं काय. तेव्हा पुढच्या वर्षी या आणि चालताना नेहमी सद्गुरूंच्या दिंडीत चालत चालू, कुठल्याही दिंडीत चालू नाही. हा एक नियम आहे, अण्णांनीच घालून दिलेला आम्हाला. आणि अण्णांची वाक्य येत होती, अण्णा नेहमी कुठे चालत होते, बाबांच्या दिंडीमध्ये. बाबांच्या अण्णांच्या बरोबर आम्ही चालायचो. म्हणजे संतांची संगती केल्यावर कळतं, घरी बसल्यावर नाही कळत. हा नेहमी. आणि मग सद्गुरू हेच माऊली असतात, तेच ज्ञानोबा आहे, तेच तुकोबा आहे, तेच सावतोबा, तेच सगळे संत असतात. आणि ते संतही असतात आणि देवही असतात. सद्गुरू आहेत तेच गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः. तेव्हा असं आपण जे म्हणतो तर त्याच्यात तसा भाव असावा, नाहीतर त्याच्यात भेद मानू नये. माझे सद्गुरू हेच ब्रह्माविष्णू महेश आहे असा निशंक भाव असेल तर त्याला आत्मज्ञान झाल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यात जर शंका असतील किंवा त्याच्यात पुन्हा आणखी शंकांचे निरसन चालू होतात. तर तेव्हा अशा प्रकारे सगळी मंडळी आली, आता पांडुरंगाच्या वारीवरून आली आणि पुढच्या वर्षापर्यंत ती स्मृती आपली तशीच राहते. पुढच्या वर्षाला वारी आली की परत माणसं चालली. पुढच्या वर्षी सुद्धा मोठ्या संख्येने यायला विसरू नका. आचार्य सेवा आता सद्गुरूंच्या समर्पित करून सेवेला पूर्ण विराम दिला. ते पुढच्या नित्य सरते पूर्ण न्याय तुमचे विहित असते. कुंडली करता श्री ज्ञानदेव तुकाराम महाराज की जय, सब संतन की जय. आता विश्वात्मके देवे